गार्गी recording is in progress. Yes, चलो. Okay, animal without vertebral column are called as invertebrates. Non-coordinates, no? I said non-coordinates. Okay. I said Animals possess vertebral column. coordinates. Vertebrates. Coordinates, there are 3 types. Now you will tell me what is the difference in vertebrates and chordates. Okay? Vertebrates have this cartilage, backbone and stuff, but not all chordates have that. They have different types. You have to tell me the. Chalo, so let us discuss these 10 major invertebrate phylum. Okay. ये सगळे इनव्हर्टिब्रेट आणि हे आपण स्टडी करणार आहे आणि फक्त हे इनव्हर्टिब्रेट तसेच आपण व्हर्टिब्रेट. ठीक आहे. हा बोलो. So this in chordates में there are three phylum, sorry, subphylum, Urochordata, Cephalochordata and Vertebrata. So Vertebrata मध्ये फक्त embryonic stage मध्ये notochord असतं आणि मग ते रिप्लेस होतं ह्यानी आपलं स्पायनल कॉर्ड मध्ये. मग Urochordata मध्ये फक्त larval stage मध्ये असतं आणि बस that we are going to study. Yes. So this is a porifera. You can see the pores. Chala, give heading. It is a parazoa, subkingdom parazoa. Phylum porifera. So porifera commonly आपण ह्याच्यामध्ये करणार आहे what? Sponges. Very commonly is a sponges in porifera. रॉबर्ट ग्रँट, लक्षात ठेवायची गरज नाही, अशा खूप डिटेल स्लाइड होत्या पण मी हे ठेवली. रॉबर्ट ग्रँट एस्टॅब्लिश फायलम पोरिफेरा. ठीक आहे. पोरस मिनिंग पोअर बिअरिंग फॉर्म्स, त्यांच्यावर छोटे छोटे पोअर्स आहेत, सो पोरिफेरा. चला येस, चलो दीज आर द एक्सक्लुसिव्हली मराइन एनिमल्स. आपण आपल्या आपल्या एनसीआरटी प्रमाणे करू, सो डोंट वरी. स्पॉन्जेस जनरली मरीन एनिमल्स. या फॅमिलीज लक्षात नाही ठेवल्या तरी चालेल. नका लिहू, डोंट टेक बर्डन, टू मच ऑफ द बर्डन. हे एनसीआरटी ने जे दिले किटकिट किटकिट करतो रे. पिट 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 असा बोलत असतो तो, काहीतरी काहीतरी काहीतरी. एक तर मला आज मायग्रेन झालंय खूप प्रचंड. ओके, सो मल्टी सेल्युलर अँड सेसाइल एनिमल. मल्टी सेल्युलर अँड सेसाइल. सेसाइल म्हणजे का, कुठेतरी पकडून बसलेला असतो बिचारा, फिक्स्ड इमोबाईल. सेसाइलचा अर्थ माहिती पाहिजे. ओके, हा आपल्यासारखा वळवळ नाही करत, पिट 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 पिट. ओके, सो सेसाइल सम हे नका लक्षात ठेवू. सो जनरली रेडियली सिमेट्रिकल नका लक्षात ठेवू. जस्ट रिमेंबर असिमेट्रिकल. एक्सेप्शन्स आर ऑलवेज देयर. सेसाइल आपण जनरली एनिमल साठी म्हणतो, प्लांट्सला आपण म्हणतो फिक्स्ड ॲट वन प्लेस, इमोबाईल. ठीक आहे, चलो नेक्स्ट. सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन माहिती आहे.
हे पण नका लक्षात ठेव. बॉडी वॉल 2 लेयर्स, बॉडी वॉल जर्म लेअर नाही, जर्म लेअर डिप्लोब्लास्टिक आणि हे बॉडी वॉल त्यांची 2 आहे. आर यू गेटिंग द डिफरन्स? नाही, आपण जे जर्म लेअरला आपण डिप्लोब्लास्टिक ट्रिप्लोब्लास्टिक त्यांच्यापासून वेगळ्या वेगळ्या ऑर्गन बॉडीचे पार्ट्स येणार आहेत. हे बॉडीच्याच वॉलला, वरची वॉल खालची वॉल असं. कॅनल सिस्टीम हे महत्वाचं ह्याच्यात. Sponges have a water transport system or canal system that conducts. हा पाण्यातच असतो ना, what we said exclusively मराठी, पाण्यातच असतो, त्याच्यामुळे त्याची वॉटर कॅनल, पाण्यातनच त्याचं फूड आतमध्ये येतं, परत पाणी बाहेर गेलं की ते फूड डायजेस्ट करून तो सगळं बाहेर. सो दिस कॅनल सिस्टीम इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड नीट साठी इम्पॉर्टंट. कॅनल सिस्टीम तो तुमच्या त्या एक्झाम्पलच्या ह्याच्यात कॅनल सिस्टीम एक आणि स्पॉन्जेस असं लिहून ठेवा. ते नाही आठवलं की मग त्याचे डिटेल्स वाचायचे. कॅनल सिस्टीम अँड स्पॉन्जेस. कुठे करा ना GI आणि करा सेंड, तुम्हाला येत असेल करता तो GI. छान ना, असं काहीतरी बायोलॉजीचे GI तयार करा. ओके, आता मी डायरेक्ट NCERT ला मूव्ह होते, मग आपण हे करूया. NCERT स्क्रीनशॉट असेल ते बघूया. ओके, सो फायलम पोरीफेरा इथे लगेच लिहून ठेवा. कॉमनली स्पॉन्जेस, म्हणजे ते हेडिंग वाचलं की स्पॉन्जेस डोक्यात जातं लगेच. ओके, दे आर जनरली मरीन, मोस्टली असिमेट्रिकल. आणि जसं आपण म्हटलं की रेडियल, मोस्टली का म्हटलं कारण रेडियल एक्सेप्शन्स आहेत, पण आपण हेच लक्षात ठेवायचं, मोस्टली असिमेट्रिकल. ओके, प्रिमिटिव्ह मल्टीसेल्युलर, दे हॅव सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, आपण आधीच लिहिलंय हे, सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. वॉटर ट्रान्सपोर्ट सिस्टीम और कॅनल सिस्टीम, हे महत्वाचं नीटसाठी. वॉटर एंटर्स थ्रू मायन्यूट पोअर दॅट इज अ ओस्टिया. ओस्टिया शब्द पण महत्वाचा, पण नीट आपण त्या डायग्राम मध्ये परत बघू. वॉटर एंटर्स थ्रू मायन्यूट पोअर दॅट इज अ ओस्टिया इन द बॉडी वॉल इनटू अ सेंट्रल कॅव्हिटी. आता सेंट्रल कॅव्हिटी ह्याची स्पॉन्जोसिल, कॅव्हिटीच्या तिथे तुमच्या डायग्राम हे एक्झाम्पलच्या पेजवर जाऊ द्या. स्पॉन्जोसिल, हिमोसिल, हिमोसिल जनरली इन्सेक्ट मध्ये, स्पॉन्जोसिल ही स्पॉन्जेसची कॅव्हिटी. आर यू गेटिंग दिस? सो वॉटर एंटरिंग इनटू ओस्टिया, पाणी आतमध्ये जातं ओस्टियातनं स्पॉन्जोसिलच्या कॅव्हिटी मध्ये, फ्रॉम वेअर इट गोज आउट थ्रू ऑस्क्युलम. एंटरिंग इनटू ओस्टिया, गोइंग आउट थ्रू ऑस्क्युलम. त्या पाण्यामध्ये त्याचे छोटे छोटे मायक्रोस्कोपिक प्लॅन्क्टॉन किंवा बॅक्टेरियाज हे त्याचं फूड मटेरियल असतं. सो दिस पाथवे ऑफ वॉटर ट्रान्सपोर्ट इज हेल्पफुल इन फूड गॅदरिंग, रिस्पिरेटरी एक्सचेंज आणि रिमूव्हल ऑफ वॉटर, रिमूव्हल ऑफ वेस्ट. हे काय कळलं तुम्हाला? स्पॉन्जोसिल ही ह्याची बॉडीची कॅव्हिटी. थांबणार 2 मिनिट, सगळ्यांना होऊ दे, मग समरी करते. ओके, स्पॉन्जोसिलच्या स्पॉन्जेसची कॅव्हिटी बघ, पुढे मागे टाकला मी तर डायग्राम टाकला. हा, ही जी कॅव्हिटी ना त्याची, ही स्पॉन्जोसिल कॅव्हिटी. हा बघ, आता हे काय काय म्हटलं, इथून ऑस्क्युलम, ऑस्क्युलम मधनं त्याचं सगळं पाणी इथून बाहेर येतं है ना, फ्रॉम वेअर इट गोज आउट थ्रू ऑस्क्युलम. तर हा ऑस्क्युलम आहे पाणी. तो ओस्टियम, हे जे इथे जी पोअर्स आहेत छोटी छोटी, इकडनं ते पाणी आतमध्ये येतं ओस्टियम मध्ये. मग इथे सगळं त्या पाण्यामध्ये जे काय असेल त्याचं फूड मटेरियल तो ते घेईल. त्याची वॉटर कॅनल सिस्टीम आहे, त्या वॉटर सारखा फ्लो होत असतो, त्याच्यामुळे ते वेस्ट पण त्याच्यातनं बाहेर जाईल आणि ते पाणी पण आतमध्ये घेईल. कशातनं? ओस्टियम मधनं. आणि पाणी बाहेर कशातनं जाईल? ऑस्क्युलम मधनं. राईट? कळलं हे यामिनी? डाऊट? वरतीच ऑस्क्युलम म्हणजे वरतीच कुठेतरी असेल.
बॉडी स्ट्रक्चर इज नियरली सेम, थोडासा अरेंजमेंट मध्ये सगळं तिथेच होतं त्यांचं. पाणी पण येतंय, हो पाणी पण बाहेर जातंय. दे हॅव द रिस्पिरेटरी एक्सचेंज अँड रिमूव्हल ऑफ वेस्ट आउट थ्रू वॉटर. कोयानोसाइट्स और कॉलर सेल लाइन द स्पॉन्जोसील. So these cells are important. Koyanocytes or collar cells. बघा koyanocytes or collar cells. हे इथे कोयानोसाइट्स आहेत. ओस्टियम इथे पण दाखवलंय बघ. ओस्टियम इथून ते सगळं सेल्स आहेत, तर तिथून ते पाणी आतमध्ये जातं. आणि कोयानोसाइट्स और दीज आर द कॉलर सेल्स. नाही, दे हेल्प फॉर स्पॉन्जोसिलच्या कॅव्हिटीला ते लाईन करतात. सो हिअर दे हॅव दिस कोयानोसाइट सेल्स. ते नको कम्पेअर करू इथे. ओके, कोयानोसाइट सेल परत ते हेल्प करतील सम मटेरियल टू गो आउट किंवा एक्सक्रीशन त्यांचं बाहेर जाण्यासाठी. आर द कोयानोसाइट सेल्स. ठीक आहे, यांनी पण खूप दिलं. दिस इज अगेन अ गुड बुक. सरिता अग्रवाल. ओके, मग कसं गेलं पाणी बघा. हा एक फ्लोशीट काढून ठेवा आपल्या. असं ओस्टिया, ओस्टिया, ओस्टियातनं पाणी कुठे गेलं? इन द कॅव्हिटी, म्हणजे वॉटर कॅनल सिस्टीम मधनं, वॉटर कॅनल सिस्टीम मधनं. देन इट इज गोइंग इन टू द कॅव्हिटी कॉल्ड एज अ स्पॉन्जोसिल. आणि बाहेर कुठून आलं ते? ऑस्क्युलम. सो ही एक फ्लोशीट असा काढून ठेवा, ऑस्क्युलम. ओके, आणि कोयानोसाइट सेल्स, दीज आर द स्मॉल फ्लॅजिलेटेड सेल्स. राइट. डायजेशन हिअर इज इंट्रासेल्युलर. म्हणजे काय? इनसाइड द सेल. डायजेशन त्यांचे जे सेल्स आहे बॉडी कॅव्हिटीला जे सेल्स आहेत तिथे त्यांचं सगळं डायजेशन होत आहे. सो दिस इज अगेन इम्पॉर्टंट. तर ह्याच्यातल्या काहीतरी प्रॉपर्टीज येतील. दे आर असेल्युलर, दे आर असिमेट्रिकल, सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, डायजेशन इज इंट्रासेल्युलर. ओके, दे हॅव द कोयानोसाइट सेल्स. आयडेंटिफाय द फायलम. Koyanocyte cells are the special flagellated cells. The body is supported by a skeleton made up of spicule or spongin. Hence a skeleton is a spicule or spongin. So that can be calcareous. Calcareous म्हणजे calcareous. कॅल्शियमच्या सॉल्टचं. ओके, इट कॅन बी कॅल्कॅरियस और इट कॅन बी सिलिशियस. सिलिशियस म्हणजे सिलिकॉनचा कंपोनेंट असलेला. कॅल्कॅरियस और सिलिशियस. हा, तो स्पिक्यूल कशाचा बनलेला आहे? कॅल्कॅरियस और सिलिशियस. Sexes are not separate. Yesterday something we were discussing about hermaphrodite. So that is a hermaphrodite, where the male and the female are within the same. So eggs and the sperms are produced by the same individual. But then major way of reproduction is asexual by fragmentation and sexually by gamete formation. हा, म्हणजे त्याचा छोटासा तुकडा बाहेर पडला कुठे की त्याच्यापासून पण ते रिजनरेट होते. फर्टिलायझेशन इज इंटरनल and development is indirect. आता indirect development म्हणजे काय? या, सो आधी लार्वल स्टेज आणि मग अडल्ट स्टेज इज अ इनडायरेक्ट. आपली डेव्हलपमेंट डायरेक्ट आहे. आपला बेबी डायरेक्टली रिझेंबल टू द ह्युमन बेबी है ना. टॅडपोल फ्रॉक्स आपण टॅडपोल आणि मग तो अडल्ट फ्रॉक म्हणजे मग इनडायरेक्ट. लिहून ठेवा, नंतर नाही आठवत. So larval stage is different from the adult stage. So ह्याच्या काय काय कॅरेक्टरिस्टिक समराइज करणार. चल बोल रे आता.
सेल्युलर आहे, हम्म. रेडियल सिमेट्री आहे, हम्म. प्युअरली मराईन आहे, हम्म. स्पेशलिटी आहे कॅनल सिस्टम वॉटर ट्रान्सपोर्टेशन साठी, हम्म. डेव्हलप ऑर्गनायझेशन सेल्युलर आहे, आणि मग ते बाकी सगळं पार्ट्स आहे मोस्टली आहे सगळं. सो ओस्टिया कोयानोसाइट त्यांचा इपिथेलियम पण फॉर्म करतो, कोयानोसाइट्स. ओके, सो ह्याच्यामध्ये वर्डिंग्स बघा, ओस्टिया, ओस्क्युलम, स्पॉन्जोसिल, स्पिक्युल्स और स्पॉन्जिन्स. ओके, ऑस्क्युलम लिहिलं ना, ओस्टिया लिहिलं ना. ओके, ऑस्क्युलम पण लिहिलं नाही लिहिलं, हे काय ओस लिहिलं. स्पिक्युल्स फर्टिलायझेशन इंटरनल, कारण हर्मॅफ्रोडाइट आहे, आणि डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. एवढे समरी पॉइंट लिहून ठेवा, ह्याच्यावर हेच पॉइंट देतात आणि विचारतात आयडेंटिफाय द फायलम. आणि एक्झाम्पल SES, SES, सायकॉन, युस्पॉन्जिया अँड स्पॉन्जिला. सायकॉन, युस्पॉन्जिया अँड स्पॉन्जिला. सायकॉनला त्यांनी पुढे एक्झाम्पल मध्ये दिलंय बरं का, हे पण महत्वाचं आहे. हो, सायकॉन इज अ स्किफा, स्पॉन्जिला इज अ फ्रेश वॉटर स्पॉन्ज, अँड युस्पॉन्जिया इज अ बाथ स्पॉन्ज. ते तसं बाथचं ते असतं ना, बाथचा एक तो असा एक रेक्टँग्युलर दगड टाईप येतो बघा, ते हा, त्याच्यावरनं बरेच जण ते स्किन स्क्रब करायला ते वापरतात. सो दॅट टाईप आहे. ओके, सो युस्पॉन्जिया. आणि हे विचारतात बाथ स्पॉन्ज इज, तो युस्पॉन्जिया असा सिंपल एक क्वेश्चन देतात. आणि म्हणून दिस लाईन टू लाईन हे लिहून ठेवा तुमच्या एक्झाम्पल मध्ये. आता काय कराल, पोरीफेरा, एक्झाम्पल डायरी मध्ये पोरीफेरा, आणि हे काय दिलं होतं त्यांनी, ESE आधीत किंवा SES, मग सायकॉन, स्पॉन्जिला आणि युस्पॉन्जिया, स्किफा त्याचा अदर नेम, फ्रेश वॉटर स्पॉन्ज आणि युस्पॉन्जिया, हे सगळे एक्झाम्पल आणि त्यांचं कॉमन नेम. एवढेच करा पोरीफेरामध्ये, बाद झाले. एवढे जरी केले तरी खूप झाले. याच्यावरच विचारायला पाहिजे. 99%, 1% युअर बॅड लक. ओके, येस, सायकॉन, युस्पॉन्जिया आणि स्पॉन्जिला. युस्पॉन्जिया बाथ स्पॉन्ज, स्पॉन्जिला फ्रेश वॉटर स्पॉन्ज. हा फ्रेश वॉटर मध्ये, ठीक आहे ना. क्लिअर आहे का, नक्की. अजून आपण एक करू आणि मग वाटलं आपण थांबू, दोनच फायलम करू. So the next is a Nidaria, or it is also called as a Coelenterata. Nidaria, or it is a Coelenterata. Okay. Tissue and radial body plan. Radial symmetry. चला आपण NCERTs घेऊया. I have so many other material on this. It will go by NCERT. मग आपण मागे जाऊ पण. Yes, so Nidaria or Coelenterata, they are aquatic परत, so mostly marine, sessile or free swimming, पकडून ठेवता किंवा swim पण करता. Radially asymmetrical, radially symmetrical. Okay, the name Nidaria is derived from, bola. Yes, that is important. Nidoblast or nidocyte which contain the stinging capsule or nematocyst. So this is the diagram. Yes.
प्रेझेंट. सो हा जो आहे दॅट इज अ निडोब्लास्ट सेल. सो दे हॅव दिस स्पेशलाइज्ड सेल निडोब्लास्ट which contains stinging capsule or the nematocyst present on the tentacles of the body. निडोब्लास्ट कशासाठी बघा ह्याच्यावर क्वेश्चन येतो. दिस इज व्हेरी पॉप्युलर फॉर डिफेन्स अँड फॉर कॅप्चर ऑफ प्रे. हा खूप पॉप्युलर आहे. निडोब्लास्ट नेम आणि त्याचा फंक्शन और व्हॉट इज द डिफेन्स स्ट्रक्चर इन सिलेंटेरेटा म्हणतील. मग निडारिया नाही म्हणणार ते. निडारिया म्हटलं की निडोब्लास्ट येईल पण सिलेंटेरेटा म्हटलं की मग कन्फ्युज होतं. पण निडारिया अँड सिलेंटेरेटा इज सेम. टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन. सो फक्त सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन कोणाचं आहे? पोरिफेरा. डिप्लोब्लास्टिक. They have a central gastrovascular cavity with single opening. Mouth on hypostome. Hypostome म्हणजे हा हायपो आणि इपी खालच्या साईडला एक थोडस. दॅट इज सर्विंग ऍज अ सिंगल ओपनिंग फॉर mouth and anus. Ingestion and egestion. All right. Amphistoma. Is that okay? Poison असू शकतं based on the species. हा माहित नाही पण मग इट इज लाईक हा इट डिपेंड अपॉन स्पीसीज टू स्पीसीज. येस मे बी बट बटरफ्लाईज आर व्हेरी ब्युटिफुल स्टिल कलरफुल. There's some octopus ना की it's very small असतात की yellow कलरचा असतात त्याला की ब्लॅक कलरचे स्पॉट्स असतात ते ब्लू झाले तर ते पॉइझन रिलीज करतात आणि मग तुमची बॉडी पॅरालाइज होऊ शकतं. सो देर आर डिफरंट अॅनिमल्स आणि ह्या सगळ्या त्यांच्या डिफेन्स सिस्टीम आहे बेसिकली. ऑस्ट्रेलिया डिफेन्स सिस्टीम म्हणून ते निडोब्लास्टने त्यांना स्टिंगिंग जो कॅप्सूल आहे त्यांचा त्याने ते टच केलं की तो अॅनिमल कदाचित मरत असेल किंवा मग त्याला तो इझिली कॅच करता येत असेल ऍज अ प्रे. निडारियन एक्झिबिट. हा आता बघा हे महत्वाचा पॉइंट. हा सो सम ऑफ द निडारियन्स हॅव कोरल्स हॅव अ स्केलेटन कंपोज्ड ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. तुम्ही जर ते डीप सी लाईफ बघायला गेला असाल कधी तर यू कॅन सी देअर द कोरल्स. काय म्हणतात त्याला? स्नॉर्कलिंग है ना. हा सो आय हॅव सीन दिस कोरल्स. येस इन कोकण साइडला मी गेलो होतो तेव्हा आय हॅव सीन दिस कोरल्स. ओके सो दे आर कंपोज्ड ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. सो ह्याच्या हा पण क्वेश्चन. कोरल्स अँड दे आर कंपोज्ड ऑफ कॅल्शियम कार्बोनेट म्हणून त्या अशा एकदम रफ होतात एकदम कडक होतात आणि थोडस त्याला लागलं आपली स्किन वगैरे तर आपली छोटीशी जखम होऊन ब्लिडिंग होऊ शकते. निडारियन एक्झिबिट टू फॉर्म पॉलिप आणि मेडुसा. दोन बॉडी फॉर्म आहेत त्याचे पॉलिप अँड मेडुसा. द फॉर्मर इज सेसाइल म्हणजे कुठला? इथे जे म्हटलंय ते सांगा मला. द फॉर्मर इज सेसाइल अँड सिलेंड्रिकल. मग फॉर्मर म्हणजे कुठला ह्याच्यातला? वाचा नाही. निडारियन एक्झिबिट टू बेसिक बॉडी फॉर्म या पॉलिप अँड मेडुसा. द फॉर्मर म्हणजे हा आणि लॅटर म्हणजे हा. So former is a sessile, cylindrical like Hydra and Adamsia. जाऊ द्या तुमच्या एक्झाम्पल डायरीत. निडारिया, पॉलिफॉर्म, सिलेंड्रिकल, हायड्रा अँड अडेम्सिया. पॉलिप कसा आहे? पॉलिप कोण आहे? निडारिया और सिलेंटेरेटा हो ना. हा मग त्याचे पॉलिप फॉर्म which is Silenterata, which is cylindrical, आणि example is Hydra and Adamsia. Whereas the latter
लॅटर म्हणजे कोण आता? मेड्युसा. अम्ब्रेला शेप, फ्री स्विमिंग, ऑरेलिया आणि जेलीफिश. हे काय कळलं का? सो सिलेंटेरेटा जो आहे किंवा निडारिया इज एक्झिबिटिंग टू फॉर्म, पॉलिप आणि मेड्युसा. पॉलिप इज सिलेंड्रिकल. सेसाइल म्हणजे काय? पळत नाही इकडे तिकडे, सेसाइल. ओके, एक्झाम्पल इज हायड्रा अँड अडॅम्सिया. whereas medusa is what form? umbrella shape. umbrella shape, free swimming म्हणजे पळत बसतो इकडे तिकडे, आणि it is aurelia or jellyfish. So you get question, differentiate between polyp and medusa. कळलं? हे दोन प्रकार आहेत सिलेंटेरेटाचे मॉर्फोलॉजिकली, आणि ज्या दोघांमध्ये दोज निडारियन विच एक्झिबिट बोथ फॉर्म्स एक्झिबिट अल्टरनेशन ऑफ जनरेशन, दॅट इज अ मेटाजेनेसिस. म्हणजे काय? अल्टरनेशन ऑफ जनरेशन कशात केलं? प्लांट किंगडम केलं ना. सो अल्टरनेटली पॉलिप आणि मेड्युसा, म्हणजे पॉलिप प्रोड्यूस मेड्युसी असेक्शुअली अँड मेड्युसी फॉर्म पॉलिप सेक्शुअली. काय कळलं? पॉलिप जेव्हा असेक्शुअली रिप्रोड्यूस करेल तेव्हा तो मेड्युसी बनवेल, आणि मेड्युसी जेव्हा सेक्शुअली रिप्रोड्यूस करेल तेव्हा तो पॉलिप बनवेल. एक्झाम्पल कोण आहे? ओबेलिया. द सिलेंटेरेटा विच इज शोइंग अल्टरनेट पॉलिप अँड मेड्युसी इज ओबेलिया. यामिनी कन्फ्यूज होतीये असं वाटतंय मला तुझ्या डोळ्यांकडे बघून. ठीक आहे, मागे काय असेल ते दाखवते तुम्हाला. ठीक आहे बघा. सी पॉलिप, सेसाइल, सिलेंड्रिकल. हा पॉलिप सिलेंड्रिकल आहे. हायड्रा माहिती, हायड्रा सगळ्यांनाच माहिती, आणि हा अडॅम्सिया. हा अम्ब्रेला शेप आहे. ऑरेलिया दॅट इज अ जेलीफिश. आणि मेटाजेनेसिस, अल्टरनेशन ऑफ जनरेशन कोणी दिलं? ओबेलिया. एक्झाम्पल डायरीत जाऊ दिलं का हे सगळं? सोडण्यासारखं आहे का टॉपिक? हा नाहीये. ऍटलिस्ट इथपर्यंत तरी अजून नाही वाटलं ना? हे बघ, बॉडी फॉर्म दोन, पॉलिप आणि मेड्युसी. पॉलिप कसा आहे? सिलेंड्रिकल. सेसाइल. मेड्युसा कसा आहे? अम्ब्रेला. आणि जेलीफिश फिरत असतो ना इकडे तिकडे, बघतात ना, बघितलं असेल सी वर्ल्ड मध्ये. सो दॅट इज अम्ब्रेला शेप, मेड्युसा. क्लिअर? आणि जेव्हा दोन्ही येईल म्हणजे पॉलिप इज प्रोड्युसिंग मेड्युसा, कसं? असेक्शुअली. पॉलिप प्रोड्युसेस मेड्युसी. पॉलिप पासून मेड्युसी तयार झालं असेक्शुअली, आणि मेड्युसी पासून पॉलिप तयार झालं कसं? मग असं लिहा तुम्ही, पॉलिप आणि मेड्युसी, असेक्शुअली दिस आणि सेक्शुअली दिस. कोण येतो? ओबेलिया. म्हणजे ओबेलिया मध्ये दोन्ही फॉर्म दिसतात, पॉलिप ऍज वेल ऍज मेड्युसा, दोन्ही फॉर्म दिसतात ओबेलिया मध्ये. So who is exhibiting both body forms? Obelia. Okay. देतात जपान मध्ये त्यांच्या मॅरेजच्या ह्याच्यामध्ये काहीतरी देतात. मी पण वाचलं ते कुठे. राईट? क्लिअर आहे का आता? छान डायग्राम, छान पिक्चर्स आहेत ना, ब्युटिफुल.
मेटाजेनेसिस इज एक्झिबिटेड बाय ओबेलिया. हे बघ इथे दाखवलं. पॉलिप प्रोड्युसिंग मेड्युसी असेक्शुअली अँड मेड्युसी फ्रॉम पॉलिप सेक्शुअली. तो हा जो आहे तो ओबेलिया. ओके. आणि त्याचं अल्टरनेशन ऑफ जनरेशन एवढंच लक्षात. ही सगळी डिटेल डायग्राम आहे. मी हे शिकवलं होतं सगळं डिटेल मध्ये ऑन अनअकॅडमी. ईशा झोप आली नाही ना. रिप्रोडक्शन असेक्शुअल बाय बडिंग सेक्शुअली सिंगॅमी. डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. म्हणजे काय? म्हणजे लार्वा टू अडल्ट. तर त्या लार्वीचं नाव दिलंय त्यांनी प्लॅन्युला. ठीक आहे, लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. 3 क्लासेस. नो नीड. हायड्रोझुआ, स्किफोझुआ अँड अँथोझुआ. ओके. आता हे महत्वाचं आहे. हा पोर्तुगीज मॅन ऑफ वार हा नीट वाल्यांचा क्वेश्चन. फायसेलिया खाली दिलंय त्यांनी बघा. फायसेलिया पोर्तुगीज मॅन ऑफ वार. का पोर्तुगीज मध्ये जेव्हा वार मध्ये त्यांनी हा फायसेलिया यूज केला होता विच इज पॉइझनस. आणि मग त्यांनी तो पॉवरफुल वेपन म्हणून यूज केला विच यूज टू किल द अदर ऑर्गॅनिझम. अँड हेन्स द नेम पोर्तुगीज मॅन ऑफ वार. आणि हा फेवरेट क्वेश्चन आहे नीटचा. सो विच इज अ पोर्तुगीज मॅन ऑफ वार. सो इट इज अ फायसेलिया. येस. अजूनही त्यांचा प्रेसिडेंट अमेरिकन प्रेसिडेंटला मारण्यासाठी त्यांनी गिफ्ट पाठवलं होतं असं. हो का? त्याच्यात नाही माहिती मला. पावडर असते ना आपली अशी. हा मग ते त्याने केलं होतं ओसामा बिन लादेन. पाठवायचं तो. मी सांगितलं होतं तुम्हाला. अरे थँक्यू क्यों आ गया भाई. एक्झाम्पल हा इथे दिले. निमोनिक्स करा तुम्ही. फायसेलिया पोर्तुगीज मॅन ऑफ वार. आता हे खूप येणार आहे का? सी अॅनिमोन, सी पेन, सी फॅन. चला तुम्ही ते लिहून ठेवा. एक्झाम्पल डायरीत जाऊ द्या. विच इज अ सी फॅन, विच इज अ सी पेन, विच इज अ सी अॅनिमोन. आणि परत पुढच्या कोणातरी मध्ये परत सी सी आहे. इथे तरी आहे अजून सी सी सी. पोर्तुगीज मॅन ऑफ वार. अजून कोणाचा? हा सी. परत इकडे हा फायलम इकायनोडर्मॅटामध्ये सी अर्किन, सी लिली, सी ककुंबर. आणि इकडे कोण आहे? सी फॅन, सी पेन, सी अॅनिमन. येस. बनवून टाका तुम्ही तुमचं जे तुम्हाला लक्षात राहील. मिनब्रीना ब्रेन कोरल. विच इज अ ब्रेन कोरल. इट इज अ मिनब्रीना. राहील का लक्षात? चला समराईज करा सिलेंटेरेटाला. हे नका लक्षात ठेवा. रायझोस्टोमा वगैरे आपल्या एनसीआरटी नाही दिलं. आपण लोड घेणार नाही रिकामा. चला समराईज करा. सिलेंटेरेटा येस. Radially symmetrical, derived from blast or sites. निडारिया म्हटलं की निडोब्लास्ट. तो डिफेन्स साठी स्वतःला प्रोटेक्ट करतो. नाही तो डिफेन्स साठीच यूज करतो स्वतःला. Tissue level organization, single opening. Digestion is extra. लिहिलंय तिथे एक्स्ट्रा सेल्युलर. येस. डायजेशन इज एक्स्ट्रा आणि इंट्रा दोन्ही. कोरल्स फॉर्म करतो. Calcium carbonate. Two basic body forms, solid or melissa.
Polypsis evaluate Medusa umbrella stable. आणि अल्टरनेशन ऑफ जनरेशन इन ओबेलिया पॉलिप असेक्शुअली मेड्युसा. PM मोदी ठीक आहे, असेक्शुअल अनमॅरिड आहे PM मोदी, असं काहीतरी लक्षात ठेवा. असं आठवतं, तुम्ही पण तुमचं आठवा आणि तुम्हाला लक्षात राहील असं काय. येस, कॉमन नेम वर पण यू गेट क्वेश्चन. आणि मेडुसा फॉर्म आणि मॅन ऑफ वॉर. या पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर इज फायसेलिया. हो का? हा, इट्स इंटरेस्टिंग. एडेम्सिया सी एनिमल, पेनान्ट्युला सी पेन, पेनान्ट्युला पेन आला तिकडे, सो सी पेन. गॉर्गोनिया सी फॅन, मिंड्रीना ब्रेन कोरल. आता हे कसं लक्षात ठेवायचं तुम्ही तुमचं. एवढेच एक्झाम्पल करा आणि अगदी पिटपॅट करा सो दॅट कन्फ्यूज नाही होणार. माझ्याकडे कुठेतरी मी केले होते म्हणूनच ते मला पण नाही आठवत. इफ आय फाइंड आय टेल यू, बट एक्झाम्पल डायरी तेवढे जाऊ द्या. एक्झाम्पल राईट. इंटरेस्टिंग. Shall I close this? कशाचे दिवस? तुझं HSC कार्ड आणि त्याच्यातल्याच खालचे कर. तेवढं तुझ्या कॉलेजच्या एक्झाम साठी पाहिजे ना? हा, मग तेवढेच कर.